नमस्कार. जगभरातील मोठ्या घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिली बातमी आहे मेक्सिकोमधून. कारण या देशामध्ये जेनझीनं मोठं आंदोलन उभं केलेलं आहे. त्या संदर्भातले वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर आपण पाहिले असेलच. काय त्यांच्या मागण्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण पुढे समजून घेऊयात. दुसरी बातमी आहे ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणाची. कारण ट्रम्प यांनी काही वस्तूंवर टॅरिफ कमी केलेला आहे. सातत्यानं टॅरिफ संदर्भातल्या वेगवेगळ्या घडामोडी अमेरिकेतून समोर येत आहे. मात्र भारताला त्याचा काय फायदा होणार आहे का ते पुढे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. त्यानंतर तिसरी बातमी आहे ती म्हणजे इराणमधून. कारण इराण मोठ्या युद्धाच्या तयारीत असल्याचं समजतंय आणि त्या संदर्भातल्या घडामोडी देखील तिथं होताना दिसतायत. इराणची सरकार लोकांच्या मोबाईलवर एक अलर्ट मेसेज पाठवत आहे. काय हा मेसेज आहे आणि त्यातून काय संदेश जातोय तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चौथी बातमी आहे जगातील सर्वात उंच हॉटेलची. कोणत्या देशानं हे हॉटेल उभारलंय आणि या हॉटेलची काय खासियत आहे आणि या हॉटेलमध्ये एक रात्र थांबण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला किती पैसे मोजावे लागू शकतात ते या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहूया. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज18 लोकमत. आणखी एक देश, आणखी एक आंदोलन. जेनझीनं पुन्हा एका देशात रान पेटवलंय. हो, मेक्सिको सिटीमध्ये पुन्हा एकदा जेनझीनं आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे. जगभरात वेगवेगळ्या देशामध्ये जेनझींचं आंदोलन आता होताना दिसतंय. देशातील वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, ड्रग्सशी संबंधित हिंसाचार आणि राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांच्या सुरक्षा धोरणांच्या विरोधात ही निदर्शनं इथं सुरू आहेत. जेनझी हजारोच्या संख्येनं इथं रस्त्यावर उतरलेले आहेत. जेनझी तरुणांनी जोरदार निदर्शनं केली आणि हे आंदोलक ठिकठिकाणी हिंसक होताना सुद्धा दिसत आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षांच्या बड्या नेते मंडळींनीही यात सहभाग घेतलेला आहे. जे इतर देशांमध्ये जे आंदोलन झाली त्यातही असाच प्रकार घडला होता. सप्टेंबरमध्ये नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीनंतर सर्वात मोठी जेनझी निदर्शने तिथे झाली होती, ज्यामुळे त्या देशाच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला होता. आता मेक्सिकोमध्ये अनेक तरुण हे भ्रष्टाचार आणि हिंसक गुन्हेगारीसाठी शिक्षा मुक्ती यासारख्या मोठ्या समस्यांमुळे तिथे त्रस्त झालेले आहेत. त्यामुळेच आता इथं आंदोलन केलं जात आहे. याबाबतचे व्हिडिओ हे सातत्यानं समोर आलेले आहेत आणि त्यामध्ये आंदोलन कसं हिंसक झालंय तेही आपण पाहू शकतो. देशव्यापी आंदोलन सुरू झालं आहे आणि मेक्सिको सिटीमधील नॅशनल पॅलेसच्या बाहेर हे आंदोलन चिघळताना दिसतंय. कारण तिथे तिथल्या राष्ट्राध्यक्ष शेनबॉम या राहतात आणि त्यांचं कार्यालय सुद्धा याच पॅलेसमध्ये आहे. या पॅलेससाठीच्या संरक्षणासाठी उभारलेली काही बॅरिगेड्स या आंदोलकांनी तोडली. कशा प्रकारे इथे थेट सामना पोलिसांचा आणि या आंदोलकांचा होतोय तेही या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. कॅम्पसमध्ये सुरक्षा देणाऱ्या पोलिसांनी बॅरिगेड्स तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि अग्निशमन यंत्रणाचाही वापर केलेला आहे. मात्र यामधून आता हे आंदोलन काही शांत होताना दिसत नाहीये. दरम्यान या आंदोलकांच्या मागण्या काय आहेत तेही महत्त्वाचा विषय आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी अधिक निधी आणि चांगली सुरक्षा मिळावी या मागणीसाठी मोर्चा काढला जात आहे. देशातील व्यापक असुरक्षिततेचे बळी डॉक्टर देखील इथे ठरलेले आहेत आणि ठरत आहेत. जिथे कोणालाही मारलं जात आहे आणि कुठलीही शिक्षा दिली जात नाही. त्यामुळं इथला जेनझी वर्ग हा नाराज आहे, तीव्र त्याचं संताप आहे. देशामध्ये सुरू असलेल्या जेनझी आंदोलनाबाबत देशाच्या अध्यक्षा शेनबॉम यांनी विरोधी पक्षावर चळवळीमध्ये घुसखोरी करण्याचा आणि सोशल मीडियावरील काही जो बॉट्स वापरून गर्दी वाढवण्याचा आरोप त्यांनी इथे केला. त्यामुळे आता हे राजकीय वातावरण देखील इथं पेटताना दिसतंय. या शहरातील एक महापौर होते, त्यांचं नाव आहे मिचोआकान, यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर शनिवारी देशभरामध्ये एक रॅली काढण्यात आली आणि देशभरात झालेल्या या विविध वयोगटातील लोकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि अशा प्रकारे हे आंदोलन सुरू होऊन इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं आणि ते चिघळलं सुद्धा. आता या जेनझीच्या मागण्या मान्य होतात की पुन्हा नेपाळप्रमाणे इथल्या राष्ट्राध्यक्षांना किंवा इथल्या राष्ट्रपतीला राजीनामा द्यावा लागतो किंवा देशात सत्ता पलट होते हे येत्या काळात स्पष्ट होईलच. पण आता ज्या प्रकारे जगभरामध्ये आपण जेनझीचा उठाव होताना बघतोय त्यामुळे आता यातूनच ही परिवर्तनाची नांदी आहे का असंही बोललं जात आहे.
तुमचं याबाबत काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आधी निर्णय घेऊन लगेच पलटी मारणे हा आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव झालाय की काय असं बोलायची वेळ आली आहे। कारण आता ट्रम्प यांनी टॅरिफबाबत पुन्हा एक नवा निर्णय घेतलेला आहे। मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये महागाई वाढताना दिसते आणि ही महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे। महागाई कमी करण्याचं आव्हान आता ट्रम्प यांच्या पुढे आहे आणि महागाई कमी करण्यासाठी ट्रम्प सरकारनं प्रयत्न देखील सुरू केलेले आहेत। आता टॅरिफ घटवण्यास ट्रम्प सरकारनं सुरुवात केलेली आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जीवनावश्यक वस्तूंवरील टॅरिफ कमी केले आहेत। कॉफी, टोमॅटो, केळी आणि गोमांस यासह 200हून अधिक अन्नपदार्थांना व्यापक कर आकारणीतून सूट देणारा एक कार्यकारी आदेश त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली। अन्न आयातीवरील हे जे इम्पोर्टवरील जे कर आहेत ते कमी करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे भारताला देखील त्याचा काही फायदा होऊ शकतो। तर काय फायदा होऊ शकतो भारताला? भारताच्या आंबा, डाळिंब आणि चहा निर्यातीला फायदा होऊ शकतो। काही दिवसांपूर्वी त्यांनी जेनेरिक औषधांवरील कर देखील कमी केले होते आणि ते उठवले होते। भारत हा आपल्याला माहिती असेल जेनेरिक औषधांचा सुमारे 47% पुरवठा अमेरिकेला करतो, मोठा एक्सपोर्टर आहे। ट्रम्प यांनी भारतातून होणाऱ्या आयातीवर 25% परस्पर शुल्क लादलेले आहे आणि रशियन तेलाच्या खरेदीवर अतिरिक्त 25% शुल्क त्यांनी लावलेले आहे। आता महागाई नियंत्रित करण्यासाठी ट्रम्प यांनी यापूर्वीही जेनेरिक औषधांना शुल्कातून सूट दिलेली होती। आता ट्रम्प यांच्या या निर्णयानं अमेरिकेमध्ये जी महागाईची समस्या आहे ती कमी होते की नाही याबाबत आता माहिती येईलच पुढे, मात्र भारताचा मात्र यात फायदा होणार आहे हे नक्की। टॅरिफबाबतच्या मिळालेली ही जी सूट आहे ती भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम टाकते किंवा टाकू शकते का, यावर तुमचं मत काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा। इराण काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा होऊ लागलेल्या आहेत। कारण इराण आणि इस्रायलमध्ये तणाव सुरू होता। दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले होते। यामध्ये इस्रायलचं मोठं नुकसान झालं होतं। इराण आता उघडपणे मोठ्या संघर्षाची तयारी करतोय का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण ते आता स्पष्टपणे दिसतंय। शुक्रवारी मोबाईल फोन आपत्कालीन सूचना प्रणालीची मोठी देशव्यापी चाचणी ही याच तयारीचा एक भाग होती असं बोललं जातंय। काय घडलं तिथे? तर निवडक मोबाईल वापरकर्त्यांना म्हणजेच निवडक मोबाईल ऑपरेटर्सना चाचणी संदेश पाठवून ते आपल्या नागरिकांना सतर्क ठेवू इच्छित आहेत आणि येत्या काही महिन्यांमध्ये कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीसाठी तयार ठेवू इच्छित असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे। जून महिन्यामध्ये युद्ध झालं होतं। जून महिन्यात झालेल्या या युद्धामुळे इराणच्या आपत्कालीन यंत्रणेतील अनेक कमतरता उघड झाल्या होत्या। त्यामुळेच या कवायती सुरू असल्याचं बोललं जात आहे। विशेषतः जनतेला वेळेवर इशारा देण्याच्या बाबतीत या त्रुटी समोर आल्या होत्या। त्यानंतर देशाच्या नागरी संरक्षण संस्थांनी इशारा प्रणाली अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे आता। तर इराणच्या या अणुसंस्थांवर अमेरिकेनं हल्ला केला होता। या अमेरिकेच्या हल्ल्यामुळे सरकारला हे पटवून देण्यात आलंय की भविष्यातील कोणत्याही संघर्षामध्ये जलद, अचूक आणि स्वयंचलित सार्वजनिक इशारा प्रणाली ही फार आवश्यक आहे। आता मर्यादित संख्येतील मोबाईल वापरकर्त्यांना या इराणमध्ये सकाळी 10 ते दुपारी 12 या दरम्यान टेस्ट मेसेज पाठवण्यात आला। हा आपत्कालीन अलर्ट सिस्टीमसाठी एक चाचणी संदेश होता। हा संदेश ॲपची आवश्यकता नसताना थेट अनेक मोबाईल फोनच्या स्क्रीनवर दिसला। काही फोनमध्ये आपोआप अलार्म टोन किंवा व्हायब्रेशन सुद्धा सक्रिय झाले। तर चाचणी दरम्यान जनतेकडून कोणतीही कारवाई आवश्यक नसल्याचं देखील इथे स्पष्टपणे सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं। आता पुढील टप्पा देखील या चाचणीचा होणार आहे आणि पुढील टप्प्यामध्ये अलर्ट सिस्टीमची पोहोच ही वाढवली जाणार आहे, म्हणजे रीच वाढवली जाणार आणि त्यात अधिक मोबाईल ऑपरेटर्स देखील समाविष्ट केले जातील। म्हणजेच नवीन मोठ्या प्रमाणामध्ये कवायती आयोजित केल्या जातील आता। तर अधिकाऱ्यांचं याबाबत काय म्हणणं आहे तेही जाणून घेतलं तर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की पुढील कवायतींच्या तारखा या योग्य वेळी जनतेला कळवल्या जातील। आता परत जगामध्ये एक मोठं युद्ध पाहायला मिळते का? तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा। दुबईतील बुर्ज खलिफा सर्वांनाच माहिती आहे। दुबईमध्ये एकापेक्षा एक गगनचुंबी इमारती आहेत। आता पुन्हा एकदा दुबईनं जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। कारण तसंच आहे। 15 नोव्हेंबरला जगातील सर्वात उंच हॉटेल म्हणजे सियाल दुबई मरीना याचं उद्घाटन करण्यात आलं। सर्वात उंच तर हे हॉटेल आहेच, पण मोस्ट ॲडव्हान्स पण आहे।
377 मीटर उंच हॉटेल आधुनिक अभियांत्रिकी आणि आलिशानतेचं एक अद्भुत मिश्रण आहे। सियाल दुबई मरीना हे हॉटेल द फर्स्ट ग्रुप या प्रसिद्ध हॉटेल चेननं बांधलेलं आहे। 82 मजली ही इमारत कुतुब मिनारपेक्षा तब्बल 5 पट इतकी उंच आहे। या हॉटेलच्या डिझाईनचं काम पुरस्कार विजेती आर्किटेक्चरल फर्म नॉर हिनं केलंय। इमारतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये काचेचा वापरही करण्यात आलेला आहे आणि दुबईच्या स्कायलाईनला आणखी एक आकर्षक हे बनवतंय। हॉटेलची वैशिष्ट्य काय आहेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर 82 मजले आणि अत्याधुनिक आलिशान खोल्या। प्रत्येक खोलीतून पाम जुमेरा आणि मरीना स्कायलाईनचा अप्रतिम व्ह्यू इथून दिसतो। 76व्या मजल्यावर जगातील सर्वात उंच इन्फिनिटी पूल देखील आहे। तर 81व्या मजल्यावर टॅटू स्काय लॉन्ज, रूफटॉप ऑब्झर्वेशन डेक, इथूनच बुर्ज अल एन दुबई आणि संपूर्ण शहराचा 360 डिग्री व्ह्यू या सुविधांमुळे हॉटेल 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स म्हणजे जगातील सर्वात उंच हॉटेल आणि सर्वात उंच इन्फिनिटी पूल असलेलं हॉटेल आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे। खोलींच्या किमती आणि बुकिंगचा क्रेज हॉटेलच्या उद्घाटनावेळीच दिसून आला। एका रात्रीसाठी खोलीची किमतीची सुरुवात आहे सुरुवातीची ती म्हणजे 1310 दिरहम म्हणजे 30,000 ते 31,000 रुपये। तर प्रीमियम सूट्स देखील इथं आहेत ज्यामध्ये मोठ्या जागा आणि विशेष लाउंज ॲक्सेस देखील इथं आहे। त्याची किंमत 2400 दिरहम आहे म्हणजेच भारतीय रुपयात 56,400 रुपये इतकी असेल। हॉटेल उघडण्याआधीच बुकिंग सुरू झाली होती आणि मोठी मागणी देखील यावेळी पाहायला मिळाली। पर्यटन वाढीचा एक नवा अध्याय दुबईनं अलीकडच्या काळामध्ये आपल्या या टुरिझम सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून केलेला आहे। 2024 मध्ये शहरानं 1.7 कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटकांचं स्वागत केलं होतं। सियाल दुबई मरीना याच्या उद्घाटनानंतर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आता तज्ञांनी व्यक्त केलेली आहे। तुम्हाला या आलिशान हॉटेलमध्ये जायला आवडेल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करायला विसरू नका।